आम्ही सारे खवय्ये। आणि आता तुम्हाला माहिती आहे चटपटा पुदिना पुरी आपण बनवतोय, कारण हा चटपटा स्पेशल उसळ फ्लेवर आपल्याला कुरकुरेचा मिळालेला आहे। उसळी बरोबर पुरी नको का? पाहिजेच। तर आता हे साहित्य सांगा मला काय काय? कणिक, डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, मीठ, तेल, ओवा, जिरं, पांढरे तीळ आणि वाटलेले पुदिना आणि मिरचीची पेस्ट। साहित्य आपण लिहिलं काय काय घेणार आणि आता काय फक्त मिक्सिंग? हा मिक्सिंग आता सगळं भिजवून ठेवूया। कणिक घेतले त्याच्यामुळे जरा हा आणि गणपतीच्या दिवसात सगळं जड खाणं होतं, म्हणजे पोटाला पुदिना पण चांगला, त्यामुळे कणिक घेतली, त्याच्यामध्ये थोडस डाळीचं पीठ घालणार आहे, चण्याच्या डाळीचं खुसखुशीतपणाला, आणि अजून तसंच थोडस तांदळाचं पीठ, एक एक चमचा दोन्ही हा साधारणपणे आपल्याला घरामध्ये असं तसंच। त्याच्यानंतर त्याला स्वादाला आपण जिरं पावडर, आणि साधारण या दिवसामध्ये आपल्याला पोटाला चांगला ओवा हा घालावा, म्हणजे त्रास होत नाही हे काही खाल्लं तर, कारण मोदक पचायला सॉलिड जड असतं। चांगली टेस्ट येण्यासाठी तीळ घातलेले आहे, मीठ घालायचे चवीपुरतं, आणि हे जे आहे याच्यात हे पुदिना आणि मिरची एवढंच आहे ना, कारण ते हिरवा रंग राहावा म्हणून ना त्याच्यात मी हळद नाही घातलेली, त्यामुळे ती मी घातलेली आहे। आणि तशी तुम्ही भरड पेस्ट केली त्याची ना? हा भरड, म्हणजे ते जरा दिसायला पण छान दिसतील त्यामध्ये, आणि हिरवी अशी तांबूस हिरवी अशी दिसते। आता हे तेल गरम केलेलं आहे, थोडस ते मोहन म्हणून त्याच्यामध्ये मी घालणार आहे, म्हणजे कुरकुरीतपणाला तो चांगला राहील। आणि आता घट्ट भिजवून घ्यायचंय मात्र। पुऱ्या आम्ही लाटून घेतलेल्या आहेत, जे पीठ भिजवलं ते, आणि आता त्या तळायचे। तर नक्की करा आणि साहित्य कृती लागेल लिहून घ्या। पुदिन्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, तीळ, ओवा, जिरेपूड, तेल, पुदिना आणि मिरचीची पेस्ट, बेसन आणि तांदळाचं पीठ। कृती: प्रथम एका बाउल मध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये थोडंसं बेसन, तांदळाचं पीठ, जिरेपूड, ओवा, तीळ, मीठ, पुदिना मिरची पेस्ट, तेल आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं। तयार पिठाच्या पुऱ्या लाटून खरपूस तळून घ्याव्यात।